खास करून आपल्या मैत्रिणींसाठी मला प्रश्न विचारायचा आहे की स्किन केअर म्हटलं की आपल्याला पार्लरचा ऑप्शन दिसतो आणि सगळे तिकडेच जातात. पण मेडिकल ट्रीटमेंट्स ह्या स्किन केअरसाठी सुद्धा केल्या जातात. तर ह्या पार्लर ट्रीटमेंट वर्सेस मेडिकल ट्रीटमेंट ज्या आहेत यामधला फरक तुम्ही सांगू शकाल का? पार्लर ट्रीटमेंट्स तुम्हाला टेम्पररी सुपरफिशियल ट्रीटमेंट देणार. इनर लेअरवर किंवा डीपर लेअरवर काम करू शकत नाही पार्लरमध्ये. तर सनस्क्रीनचा इम्पॉर्टन्स किती आहे या डेली स्किन केअर रुटीनमध्ये, आणि सनस्क्रीनशी रिलेटेड जे आपण बघतो SPF किंवा PA किंवा त्याचे जे नॉर्म्स असतात त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचा काय अर्थ आहे? पूर्वी आपण बघितलं तर क्लायमेट इतकं हार्श नव्हतं, पण आता आपण बघतो की हीट पण खूप वाढलेली आहे. सन एक्सपोजर पण आपलं खूप वाढलंय. कामानिमित्त, स्पोर्ट्स निमित्त, काहीही असू दे, आपलं बाहेर जाणं पण तेवढंच वाढलंय. सनस्क्रीन तुम्ही इनडोअर असा किंवा आउटडोअर असा लावणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे त्याला ऑप्शनच नाही. जसं साध्या भाषेत म्हटलं जातं की डेड स्किन तुमची निघाली पाहिजे सो दॅट नवीन स्किन तयार होण्यासाठी मदत मिळते आणि ग्लो आपल्याला त्याच्यासाठी दिसतो. ह्यासाठी स्क्रब्सचा वापर फार केला जातो आणि मला वाटते की त्याच्याबद्दल तुम्हीच सांगावं की स्क्रब्स जे खूप जास्त प्रेशर देऊन पार्लर्समध्ये ते वापरले जातात, तर ते करावं का नाही? बेसिकली स्क्रब हे आता आउटडेटेडच झालं. स्क्रब करूच नाही. आणि ते एवढे मोठे पार्टिकल्स असतात, स्पेशली जर तुमची ॲक्ने प्रोन आणि पिंपल्ड स्किन असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही स्क्रब केलं तर ब्रेकआउट 100% होणार आणि तुम्ही म्हणजे काय अचीव करण्यापेक्षा डॅमेजच होणार तुमची स्किन. तर आज आपल्यासोबत आहेत ॲडव्हान्स्ड एस्थेटिक डेंटिस्ट्री अँड स्किन अँड हेअर कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर स्नेहल श्रेनिक कोटेचा फ्रॉम स्माईल केअर सेंटर, सांगली. नमस्कार मॅडम. आम्हाला आज वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि स्किन केअरबद्दल बोलण्यासाठी आज आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मला जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायला आवडेल की कॉस्मेटॉलॉजी ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं मोटिवेशन तुम्हाला कसं मिळालं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझ्याशी मनमोकळे गप्पा मारण्याबद्दल. तर बेसिकली मी एक एस्थेटिक डेंटल सर्जन आहे. मी डेंटिस्ट्रीमध्ये पण फक्त एस्थेटिक्सच प्रॅक्टिस करते. मग माझी स्पेशालिटी आहे स्माईल डिझाईन. पण नुसतीच चांगली स्माईल देऊन काही फायदा नाही. चेहरा पण जर तेवढाच आपण अट्रॅक्टिव्ह करू शकलो, काही फ्लॉज असतात, काही नॅचरल कॉजेस असतात, ते जर आपण थोड्याफार प्रमाणात कव्हर करू शकलो आणि त्यांना एक ओव्हरऑल स्माईल ऑन अ ब्युटिफुल फेस देऊ शकलो, तर दॅट विल बी अ चेरी ऑन केक. म्हणून मग आणि बिईंग अ डॉक्टर वी आर एन्टायटल्ड की आम्ही हे सगळे ट्रीटमेंट्स करू शकतो. मग मी त्याचाच फायदा घेतला की आपण ही पण स्पेशालिटी शिकून घेऊया आणि ओव्हरऑल एक चांगली पर्सनॅलिटीच पेशंटना देऊया. म्हणून मग ह्या क्षेत्रात आले. नक्कीच नक्कीच, कारण हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे की स्किन केअर. बऱ्याच गोष्टी आपण बघतो, इंटरनेट आहे, AI आहे, आपण त्याच्यामध्ये माहिती घेतात, पण नक्की आपल्या त्वचेला काय हवंय आणि त्याच्यासाठी स्पेशालिस्टचा जो सल्ला असतो तो फार महत्त्वाचा ठरतो. तर नक्कीच आपण ह्या आजच्या संवादामध्ये आपण जाणून घेऊया पूर्ण ह्याच्याबद्दल माहिती. तर सुरुवात मला इथून करायची की मेडिकल कॉस्मेटॉलॉजी म्हणजे नक्की काय? कारण आपण डर्मॅट आपण ऐकलेलं आहे आणि कॉस्मेटॉलॉजी पण आपण बघतो. तर ह्यामधला नेमका फरक काय आहे? ओके. सो कॉस्मॅटॉलॉजी म्हणजे काय, की जे आपल्या स्किनमध्ये जे ऑलरेडी प्रेझेंट आहे, कोलॅजिन म्हणा, स्किनचे लेयर्स असतात, त्या लेयर्सना काही मेडिसिन्स, काही मॉलिक्युल्स इन्सर्ट करून, त्यांना स्टिम्युलेट करून एजिंग इज नॉन अव्हॉइडेबल. एजिंग सगळ्यांचंच होतं. पण ते आपण स्लो डाऊन करू शकतो किंवा मग काही प्रॉब्लेम्स असतात स्किनमध्ये इंटर्नल, ते टॅकल करून एक्सटर्नल आणि इंटर्नल या दोन्हीचा मेळ घालून काही मशीन्स आणि इंजेक्शन्सद्वारे आपण जे ट्रीटमेंट देऊ शकतो ते कॉस्मॅटॉलॉजी. आणि डर्मॅटॉलॉजी म्हणजे तुम्हाला काय पॅथॉलॉजी असेल, काय डिसीजेस असतील, काय ऑटो इम्युन डिसऑर्डर असेल, तर ते ट्रीट करण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर बरोबर थोडे इंटरनल मेडिसिन्स घ्यावे लागतात, काही सर्जरीज परफॉर्म कराव्या लागतात. ते एक डर्मॅट करू शकतो. तर हा डिफरन्स आहे. ओके. खास करून आपल्या मैत्रिणींसाठी मला प्रश्न विचारायचा आहे की स्किन केअर म्हटलं की आपल्याला पार्लरचा ऑप्शन दिसतो आणि सगळे तिकडेच जातात. पण आणि डर्मेटॉलॉजी किंवा कॉस्मेटॉलॉजी यांच्याकडे आपण तेव्हाच वळतो जेव्हा काहीतरी स्किनला प्रॉब्लेम असतो किंवा स्किन डिसीज, जसं तुम्ही आता बोलला की डर्मेटॉलॉजीचे ट्रीटमेंट्स आपण घेऊ शकतो. पण मेडिकल ट्रीटमेंट्स ह्या स्किन केअरसाठी सुद्धा केल्या जातात. तर ह्या पार्लर ट्रीटमेंट वर्सेस मेडिकल ट्रीटमेंट ज्या आहेत यामधला फरक तुम्ही सांगू शकाल का, फॉर स्किन केअर पर्टिक्युलरली?
पार्लरमध्ये आपण कधी जातो की आपल्याला इन्स्टंट त्याचा रिझल्ट पाहिजे आणि पार्लर ट्रीटमेंट्स तुम्हाला टेम्पररी सुपरफिशियल ट्रीटमेंट देणार. कारण पार्लरमध्ये जे काय प्रोसिजर्स होतात ते तुमच्या सुपरफिशियल स्किनवर होतात. मसाजेस होतात ज्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि थोडं लिम्फॅटिक ड्रेनेज चांगलं होतं, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक ग्लो येतो. तो टेम्पररी असतो. आपण इनर लेअरवर किंवा डीपर लेअरवर काम करू शकत नाही पार्लरमध्ये. मग कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट काय करतात की तुमच्या स्किनच्या डीपर लेअरवर काम करतात. तुमचे जे कोलॅजिन सेल्स असतात, जे तुमच्या स्किनच्या हेल्थसाठी रिलेटेड सेल्स असतात, त्या सेल्सना वीकनेस आलेला असतो, त्यांना बूस्ट केलं जातं. काही ठराविक सिरम्स असतात किंवा फिलर्स असतात किंवा मॉलिक्युल्स असतात, ते तुमच्या स्किनमध्ये इंजेक्ट करून तुमच्या स्किन बॅरियरला प्रोटेक्ट करून त्याला आतल्या सेल्सना स्टिम्युलेट केलं जातं की ते नॅचरली चांगले स्किन डेव्हलप करेल, प्रोड्यूस करेल. चांगले सर्क्युलेशन प्रोड्यूस झालं तर मग तुम्हाला आतूनच स्किन चांगली होईल. हे कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे केलेले जे ट्रीटमेंट्स असतात ते फॉर लॉंगर पिरियड राहतात आणि त्याला घ्यायला सुद्धा जास्त वेळ लागतो. म्हणजे तुम्ही फंक्शनच्या 1-2 दिवसाआधी कॉस्मेटॉलॉजिस्टकडे नाही जाऊ शकत. इट इज अ सिरीज ऑफ ट्रीटमेंट जे तुम्ही 4-5 महिने तरी कमीत कमी घेतली पाहिजे टू गेट डिझायर्ड रिझल्ट्स. आणि ह्याचे लॉंग टर्म रिझल्ट पण आणि चांगले रिझल्ट आपल्याला मिळू हो, शकतात. डेफिनेटली. हे So- रिझल्ट्स लॉंग लास्टिंग पण असतात आणि जे आपण म्हणतो आता मिनिमम मेकअपचा जमाना हा आहे, हा हा तर यू गेट मॅक्सिमम बेनिफिट विथ मिनिमम मेकअप. कारण तुमची स्किन आतूनच खूप हेल्दी आणि फ्रेश असते. म्हणजे स्किन क्विक रिझल्ट स्किनवरती चांगले मिळण्यापेक्षा जर सस्टेनेबल असे हा. छान स्किनचं हेल्थ जर चांगली होत असेल तर कॉस्मेटॉलॉजीमध्ये दिल्या जाणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंट खरंच उपयोगाच्या असतील याच्यामध्ये. प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते आणि मला वाटते त्याप्रमाणे ट्रीटमेंट्स किंवा आपण जे कॉस्मेटिक्स पण वापरतो त्याप्रमाणे असतात. तर स्किन टाईप ओळखणं हे कितपत महत्वाचं आहे ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये? स्किन टाईप ओळखणं हा बेस आहे आपल्या कुठल्याही ट्रीटमेंट किंवा आपण कुठलेही प्रॉडक्ट्स जेव्हा वापरतो. आता ॲक्च्युली फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली सोशल मीडिया एवढा जास्त लोकांपर्यंत पोचलेला आहे आणि आपले फेवरेट फिल्म स्टार्स पण बरेच प्रॉडक्ट्स हो. एंडोर्स करतात. मग ते लावतात म्हणून ते मी त्यांच्यासारखी दिसेन किंवा त्यांच्यासारखा दिसेन बरं. म्हणून मी पण तो प्रॉडक्ट लावायला पाहिजे, हे चुकीचं आहे. माझी स्किन टाईप ही मी पहिला अॅनलाइज करून घेतली पाहिजे. घरी करू शकता किंवा एखाद्या कॉस्मॅटकडे जाऊन तुम्ही तुमची स्किन अनालिसिस करा. ओके. प्रॉडक्ट्स मिळतात म्हणून ते वापरलेच पाहिजे असं गरजेचं नाहीये. कोणाला अगदी मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये मॅक्सिमम रिझल्ट्स मिळतो आणि कोणाकोणाचे स्किन टाईप्स असे असतात की त्यांना प्रॉडक्ट्स लावावेच लागतात. मग ते पहिला स्किन टाईप जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि मगच प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे. नक्कीच. सध्या इन्फ्लुएन्सर्सना खूप फॉलो केलं जातं आणि बरेचसे प्रोडक्ट्स आपली स्किन टाईप न ओळखता किंवा त्या प्रोडक्टची गरज आहे किंवा नाही हे न जाणून घेता ते वापरले जातात आणि मला वाटतं त्याचे काही वाईट दुष्परिणाम पण ते स्किनवरती बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स आलेला आहे. तर अशा कुठल्या मुख्य चुका आहेत जे जनरली केल्या जातात, जे इन्फ्लुएन्सर्सना बघून किंवा जे इंटरनेटवरचं जे नॉलेज आहे ते बघून केल्या जातात, अशा तुमच्या एक्सपिरियन्समध्ये आलेल्या आहेत? हा प्रॉब्लेम बेसिकली जास्त टीनेजमध्ये बघायला मिळतो. अच्छा. कारण टीनेज सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो आणि ते बघतात की अमुक पर्सनॅलिटीने हा प्रॉडक्ट दिलाय, मग तो मी लावलाच पाहिजे. आणि तो प्रॉडक्ट ते लावतात बिना कन्सल्टेशनचे. ऍक्च्युली टीनेजमध्ये जास्त प्रॉडक्टची गरजच नसते. तुमची नक्की. स्किन ऑलरेडी खूप हेल्दी असते. बरोबर. अनलेस तुम्हाला काय हॉर्मोनल इश्यूज असतील तर तेवढं टार्गेटेड ट्रीटमेंट करणं इज अ डिफरंट इश्यू. पण अदरवाईज नॉर्मल स्किनला कशाचीच गरज नसते एक्सेप्ट अ गुड सनस्क्रीन अँड अ गुड क्लेन्झर. राईट. ह्याच्या व्यतिरिक्त टीनेजला कशाचीच गरज नसते. पण ते एकावर एक लेअर लावत जातात बिकॉज अमुक पर्सनॅलिटीला तो रिझल्ट दिसलेला आहे. आणि मग काय होतं की तुमचा स्किनचा नॅचरल बॅरियरच तुम्ही डॅमेज करून टाकता. आणि मग तुम्ही साधा सुद्धा अगदी बेस्ट मधला बेस्ट प्रोडक्ट जरी वापरला तर ते तुमच्या स्किनवर सेन्सिटिव्हिटी दाखवतं, रॅशेस दाखवतं किंवा ॲक्ने पिंपल्स अशा फॉर्ममध्ये दिसायला लागतं आणि आपल्याला वाटतं की तो प्रॉडक्ट आपल्याला सूट होत नाही. पण ॲक्च्युली तुमच्या स्किनला गरजच नसते त्या प्रॉडक्टची. त्यामुळे ते तसं रिॲक्ट करते तुमची स्किन. नक्कीच. बरोबर. बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सना बघून स्किन रुटीन फॉलो केले जातात. अगदी 10 स्टेप्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेप्स असलेले रुटीन पण सजेस्ट केले जातात. पण नक्कीच त्याचे चांगले परिणाम होत नाहीत. जे आपल्याला सूट आहे तेच केलं पाहिजे. जेव्हा आपण स्किन केअरबद्दल बोलतो त्याच्यामध्ये स्किन प्रोटेक्शन हा विषय फार महत्त्वाचा आहे. स्किनची काळजी घेणे.
तर त्याच्यामध्ये सनस्क्रीनचा विषय आला, जसं तुम्ही आता उल्लेख केला. तर सनस्क्रीनचा इम्पॉर्टन्स किती आहे या डेली स्किन केअर रुटीनमध्ये? आणि सनस्क्रीनशी रिलेटेड जे आपण बघतो SPF किंवा PA किंवा त्याचे जे नॉर्म्स असतात, त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचा काय अर्थ आहे ह्याच्यामध्ये? ओके. तर पूर्वी आपण बघितलं तर क्लायमेट इतकं हार्श नव्हतं. पण आता आपण बघतो की हीट पण खूप वाढलेली आहे. सन एक्सपोजर पण आपलं खूप वाढलंय. कामानिमित्त असू दे, स्पोर्ट्स निमित्त काहीही असू दे. आपलं बाहेर जाणं पण तेवढंच वाढलंय आणि जे हार्मफुल रेज आहेत तेही जास्त आलेले आहेत. त्यामुळे जे सनमध्ये जे SPF असतं म्हणजे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर आणि सन प्रोटेक्टिंग बॅरियर ओके. हे दोन्ही वापरणं आता मॅन्डेटरी झालंय. म्हणजे तुम्ही म्हणताल की मी हाऊसवाईफ आहे, माझं जास्त बाहेर जाणं होत नाही. पण तुमचं हीटकडे काम जास्त होतं, लॅपटॉपवर काम होतं, स्क्रीन टाईम वाढलाय आपला. मग त्याच्यातून जे रेज येत असतात तेही आपल्या स्किनवर तितकेच हार्मफुल असतात. ओके. तर सनस्क्रीन तुम्ही इनडोअर असा किंवा आउटडोअर असा लावणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे त्याला ऑप्शनच नाहीये. आणि समजा तुम्ही इनडोअर जास्त असाल तर कमी SPFचा सनस्क्रीन वापरा. म्हणजे मिनिमम इंडियन स्किन टोनसाठी 35 SPF तर आहेच जर तुम्ही इनडोअर असाल. ओके. आणि जर तुम्ही आउटडोअर काम तुमचं जास्त होत असेल, तुम्ही जेव्हा सन खूप जास्त हीटेड असेल म्हणजे सनरेज खूप असतील दुपारी साधारण 11-12 ते 3-4 वाजेपर्यंत खूप हार्श रेज असतात. हो. मग तेव्हा जर तुमचं जास्त बाहेर जाणं होत असेल तर SPF 50 तरी मिनिमम पाहिजे. असलं पाहिजे तुमच्या सनस्क्रीनमध्ये. आणि प्लस तुमच्या स्किन टाईप प्रमाणे म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल आणि तुम्ही जर क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरला तर त्याचा उलटाच इफेक्ट होणार आहे. बरेच जण म्हणतात की सनस्क्रीन लावल्यावर मी अजून जास्त टॅन्ड दिसते. तर त्याचा रिझन आहे की तुम्ही सनस्क्रीन निवडताय चुकीचं. तुमची स्किन टाईप जर ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीनच वापरलं पाहिजे किंवा लाईट वेट सनस्क्रीन ज्याला म्हणतो. आणि जर तुमची ड्राय असेल तर त्याला ॲडेड मॉइश्चरायझर हे लागणारच. त्यामुळे तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरलं पाहिजे. तर हे तुम्ही तुमच्या डर्मॅट कॉस्मॅटकडे जाऊन तुम्ही आधी क्लॅरिफाय करून घ्या की माझ्या स्किन टाईपसाठी कुठलं सनस्क्रीन वापरायचं आणि मगच तुम्ही वापरा. पण सनस्क्रीन हे मस्ट आहे. मस्त आहे. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की इंडोर असताना आपल्या ज्या मैत्रिणी ज्या हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना ह्याचं महत्त्व पटत नाही की आत आपण उन्हात जात नाहीये तर का नाही वापरायचं? तर नक्कीच गरज आहे सनस्क्रीन वापरण्याची. बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की पावसाळा आहे, क्लाउडी डेज आहे, ढगाळ वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये सुद्धा सनस्क्रीन टाळलं जातं. तर तेव्हा सुद्धा लावणं नक्कीच गरजेचं आहे असं मला वाटतं. 100% तेव्हा तुम्ही कमी SPFचं वापरा. जर तुम्हाला वाटतं की खूप क्लाउडी वातावरण आहे तर तुम्ही कमी SPFचं वापरा. पण रेज हे असतातच. जिथे सन आहे तिथे रेज आहेत. त्यामुळे सनस्क्रीन वापरणं हे मस्ट मस्टच आहे. अगदी म्हणजे टीन एज जरी असेल हो, आणि हो, नंतरच्या सगळ्याच एजेसना हो. ते गरजेचंच आहे असं मला वाटतंय. जसं आपण सुरुवातीला बोललो की तुमची त्वचा जे बोलत असते किंवा दाखवत असते हे तुमच्या आरोग्याचं एक मिरर असते असं आपण म्हणूया. तर मला वाटतं की आरोग्य म्हणजे बरेचसे इंटरनल फॅक्टर्स असतात. तर असे कुठले इंटरनल फॅक्टर्स आहेत जे तुमच्या स्किनवरती त्याचा इफेक्ट होतो किंवा त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम त्या स्किनवरती दिसतात? जसं आपण बऱ्याचदा ऐकलेलं की तुमचं डाएट असेल, स्ट्रेस असेल किंवा अशा बऱ्याचशा अशा कुठले इंटरनल फॅक्टर्स आहेत जे आपल्या स्किनवरती अफेक्ट करत असतात? 100% म्हणजे जितके एक्सटर्नल फॅक्टर्स तुमच्या स्किन हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा कारणीभूत आहेत, तसे इंटरनल फॅक्टर्स सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. जर तुमच्या ब्लडमध्ये कुठल्या डेफिशियन्सीज असतील, स्पेशली झिंक, आयर्न किंवा बायोटिन किंवा म्हणजे विटॅमिन्स D3 हे जर तुमचे लो असतील, तर तुमच्या स्किनवर ते दिसणारच 100%. प्लस तुम्हाला जर काय हॉर्मोनल इश्यूज असतील, तर तेही तुमच्या स्किनवर सगळ्यात पहिला कारण तुमची स्किन खूप रिच ब्लड सप्लाय असतो स्किनवर. त्यामुळे कुठलीही डेफिशियन्सी असेल तर ती तुमच्या स्किनवर दिसणारच. तुम्हाला अंडर आय डार्क सर्कल्स आलेत, तुम्हाला समजा आय बॅग्स आलेत, पफिनेस आलाय, तर तुम्हाला डेफिनेटली कुठेतरी लिव्हर किडनीमध्ये प्रॉब्लेम असणारच. ओके. किंवा इन्शुलिन आहे, जर तुमच्या बॉडीमध्ये इन्शुलिनचं डिस्टर्बन्स झालेलं आहे किंवा तुम्ही डायबिटीज स्टेजमध्ये आहात, तर तुमच्या स्किनवर ते दाखवणारच. त्यामुळे तुम्हाला पहिला तुमचे इंटरनल फॅक्टर्स करेक्ट करणं आणि करेक्ट डाएट घेणं आणि करेक्ट सप्लिमेंट्स घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं तुम्ही क्लिनिक्समध्ये जाऊन ट्रीटमेंट्स घेताय. त्याबरोबर तुम्ही डाएट मेंटेन करणं आणि लाईफस्टाईल मॉडिफाय करणं तुमचं ते तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा स्किन केअरसाठी आम्ही एक्सपर्ट्सशी आपण जेव्हा भेटतो, त्याआधी हे इंटरनल फॅक्टर्स जे आहेत, ज्याच्यामुळे स्किनमध्ये काहीतरी इश्यूज होत असतील,
तर ते चेक करण्यासाठी आमच्या व्ह्युअर्सनी कसं करायचं? का ते त्याच्यासाठी सुद्धा कॉस्मेटॉलॉजिस्ट जे असतात, एक्सपर्ट तुमच्यासारखे जे असतात, तेच हेल्प करू शकतात की कुठल्या प्रकारच्या टेस्ट कराव्यात किंवा ते जाणून घेण्यासाठी? हो, तुम्ही जेव्हा फर्स्ट कन्सल्टेशनसाठी आमच्याकडे येता, तेव्हा तुमची स्किन जे काय सायन्स दाखवते, आम्ही जे ॲनलाईज करतो स्किन ॲनालायझरमध्ये, ते ॲनालिसिस करतो. त्याच्यात समजतं तुमचे स्किन टेक्स्चर आहे, तुमच्या स्किनवर पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल्स आहेत किंवा स्किनचा जो रफनेस किंवा स्मूथनेस आहे, तो कितपत आहे. ते ॲनलाईज केल्यावर तुम्हाला एक ठराविक टेस्ट सांगितल्या जातात, की तुम्ही या ब्लड टेस्ट्स आहेत, ह्या करून घ्या. त्याच्यात जर काय डेफिशियन्सीज निघाल्या, तर पहिला ते करेक्ट करावं लागतं. तुम्ही जर कुठले मेडिसिन्स घेत असताल, ऑलरेडी तुमच्या सिस्टमिक कंडिशनसाठी काही मेडिसिन्स घेत असताल, तर त्याचाही थोडाफार इफेक्ट हा स्किनवर येतोच. मग त्याला कसं टॅकल करायचं हे तुम्ही एखाद्या डर्मॅट किंवा कॉस्मॅटकडे जाऊन केलं पाहिजे आणि ते तुम्हाला गाईड करतील, की फॉलोइंग ब्लड टेस्ट करून घ्या. मग त्याच्याप्रमाणे तुमची ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. नक्कीच, नक्कीच. म्हणजे स्वतः जे इंटरनेटवरनं मिळालेलं नॉलेज आहे, ते मला वाटतं अर्धवट असतं. हाफ सो नॉलेज ह्या स्किन टेस्ट किंवा कशाचा परिणाम आपल्या स्किनवरती होते, हे काय एक्सपर्टकडे गेल्यानंतरच आपल्याला ते कळणार आहे. त्या प्रकारच्या टेस्ट आपण केल्या पाहिजेत आणि मग जाणून घेतलं पाहिजे, की याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट काय आहे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी एक्सपर्ट जे आहेत, कॉस्मेटॉलॉजिस्ट जे आहेत, तेच आपल्याला ह्याच्यामध्ये हेल्प करू शकतात. याच्यामध्ये अजून एक टर्म वापरली जाते, दॅट इज स्किन डाएट. व्हॉट इज दिस स्किन डाएट आणि म्हणजे काय, की आपण आपलं डाएट जे म्हणतो ज्याचा परिणाम स्किनवरती पण दिसतो, पण स्किन डाएट म्हणजे काय? तर बेसिकली स्किन डाएट म्हणजे आपल्या स्किनमध्ये कोलॅजिन भरपूर असतं आणि ते कोलॅजिन आपलं एज डिफाईन करतं. म्हणजे लहान मुलांमध्ये आपण बघतो त्यांची स्किन अगदी अशी सुळसुळीत किंवा अशी एकदम सॉफ्ट असते, बेबी बरोबर. सॉफ्ट आपण ज्याला हो, म्हणतो. हो. ते ॲज आपण एजिंग करतो तशी तेवढी सॉफ्ट राहत नाही हो, हो, आपली हो. स्किन. मग ते कशामुळे होतं, की ते कोलॅजिनचं जे फंक्शन आहे ते वीक झालेलं असतं. मग त्यासाठी तुम्हाला काही अँटीऑक्सिडंट्स असतात, काही एन्झाईम्स असतात किंवा काही न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्स असतात, जे तुम्हाला ओरली पण घ्यावे लागतात किंवा थ्रू इंजेक्शन्स घ्यावे लागतात. आणि प्लस तुमचं डाएट मॉडिफाय केलं जातं, की तुम्ही खूप ऑइली खाताय, खूप स्वीट इंटेक होतोय किंवा तुमचा जर बॅलन्स्ड डाएट नसेल, जर प्रोटीन्स कमी जात असतील तुम्हाला काही कारणाने, तर ते सगळं तुमच्या स्किन डाएटमध्ये येतं. तुम्हाला काही ग्लुटाथायॉन असतात किंवा ओमेगा 3 असतात किंवा झिंक सप्लिमेंट्स असतात. हे सप्लिमेंट्स घ्यावे लागतात कारण तुमची बॉडी आफ्टर अ सर्टन एज ते नाही प्रोड्यूस करत. ओके. ते तुम्हाला घ्यावेच लागतात जर तुम्हाला एक चांगली म्हणजे एजिंग तुमचं स्लो डाऊन करायचं असेल तर. बरोबर. आणि त्याचा नक्कीच बेनिफिट होतो. आणि नक्कीच हे सर्वांनाच हवंय, सर्वांनाच क्युरिओसिटी असेल, की एजिंग कमी करण्यासाठी किंवा ते स्लो डाऊन करण्यासाठी काय केलं जातं. खरंच खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. बरेचसे स्किन इश्यूजबद्दल आपण आता बोललो, जसं काही पिंपल्स आहेत, पिगमेंटेशन आहे, डल स्किन आहे किंवा वांग किंवा ह्याच्यासारखे बऱ्याचशे गोष्टी आपल्या चेहऱ्यावरती दिसत असतात. तर याचे रूट कॉजेस काय असतात? आपण सांगितलं की ट्रीटमेंट्स, पण पर्टिक्युलरली हे जे आपण बोललो, त्याचे रूट कॉजेस काय असतात, की जे जाणून घेणं गरजेचं आहे? त्याचे 2 कॉजेस आहेत. एक तर तुमचं हॉर्मोनल कॉज असतो, जो टीनेजमध्ये आणि प्री मेनोपॉजमध्ये ह्या 2 एजेसमध्ये हा जास्त होतो आणि प्लस प्रेग्नन्सीमध्ये. ओके, ओके. म्हणजे ह्या 3 वेळेस हॉर्मोन्स आपले थोडे फ्लक्च्युएट होत असतात आणि त्याचा इफेक्ट आपल्या स्किनवर होतो. आणि त्याचबरोबर जर आपलं खूप स्ट्रेसफुल लाईफ असेल आणि आपण खूप म्हणजे वर्कलोडमुळे स्ट्रेस्ड असू, खाणं आपलं बॅलन्स नसेल, तर हे तुमच्या स्किनवर दिसतं. मग टीनेजमध्ये जास्त बाहेरचं खाणं येतं, प्लस हॉर्मोन्स ते त्यांचं पार्ट प्ले करत असतात. त्यामुळे ॲक्ने पिंपल्स हे टीनेजमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. आणि प्री मेनोपॉजमध्ये पण आपलं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन थोडंसं फ्लक्च्युएट झालेलं असतं. त्यामुळे आपल्या स्किनवर एक वांग, ज्याला खूप कॉमनली मेलेझमा आपण म्हणतो, ते दिसायला चालू होतं. ते प्रेग्नन्सीमध्ये पण दिसतं. ते ऑन ऑफ आहे, त्याला ट्रीटमेंट ही घ्यावीच लागते. म्हणजे त्याला सिस्टमिक आणि सुपरफिशियल ह्या दोन्ही ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन घेऊन हे येतातच. त्याला आपण अवॉइड करू शकत नाही, पण त्याला आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो. म्हणजे ते फ्लेअर अप होतात ते आपण कमी करू शकतो. तर हे कॉजेस जर माहिती झाले तर त्याची काळजी घेणं आणि ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं पडतं. जसं मगाशी आपण बोललो, की पार्लर्समधल्या ट्रीटमेंट्स
खूप जनरली आणि कॉमनली घेतल्या जातात, ज्या मला वाटते सर्वांसाठी सेम घेतल्या जातात. त्याच्यामध्ये काही कस्टमायझेशन नसतं किंवा स्किन टाईप प्रमाण खूप जास्त आणि इन डीप विचार केला जात नाही. तर आपण आता थोडंसं बोलूया की ज्या मेडिकल ट्रीटमेंट्स आपण म्हटलो की ज्या प्रेफरेबल आहेत फॉर स्किन केअरसाठी सुद्धा, ना की फक्त काही स्किन डिसीजेस झाल्यानंतर. तर अशा काही मेडिकल ट्रीटमेंट्सबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आता आवडेल. जसं सुरुवातीला मला विचारायचे तुम्हाला की केमिकल पील ही ट्रीटमेंट काय असते आणि कशासाठी असते? तर बेसिकली आपली स्किन नॅचरली एक्सफोलिएट होत असते. हं. दर ठराविक वेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल 48 आवर्सने थोडी थोडी स्किन आपली नॅचरली एक्सफोलिएट होत असते. हं. हे एक्सफोलिएशन आपल्याला दिसत नाही, पण ते प्रोसिजर चालू असते ती. आणि ॲज वी एज ती प्रोसिजर थोडी स्लो डाऊन होते, ती हां. होत नाही आणि नवीन स्किन तयार होत असते. त्यामुळे आपली स्किन थोडी चरबट दिसते, हां. पोर्स ओपन पोर्स दिसतात आपल्याला, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ज्याला आपण म्हणतो कॉमन टर्ममध्ये ते दिसतात. मग हे घालवण्यासाठी आणि एक फ्रेश स्किन येण्यासाठी आपल्याला काही पील्स म्हणजे जे ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स असतात अच्छा. ते अंडर सुपरवाइज्ड गायडन्स तुमची हम्म, हम्म. पॅच टेस्ट करून तुम्हाला ते सूट होतंय का नाही करून ते तुमच्या स्किनवर अप्लाय केलं जातं. हं, हं. आणि त्याने तुमची जी सुपरफिशियल डेड स्किन लेअर आहे ती पूर्णपणे एक्सफोलिएट केली जाते की आत जी चांगली लेअर आहे ती बाहेर येईल. आणि ज्याला आपण पोर्स मिनिमाइज करायचं म्हणतो किंवा ज्यांना पिंपल्स वगैरे आहेत तर त्यांना तो एरिया टार्गेट करून हां. ते पिंपल्स डिझॉल्व्ह करायला, त्याच्यातले जे हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज किल करायला की दुसरीकडे परत यायला नको आणि परत त्याचा आउटब्रेक व्हायला नको. तर त्यासाठी जे रॉ मॉलिक्युल्स असतात ते हायली कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये तुमच्या फेसवर अप्लाय केले हं, जातात. हं. हे फंक्शनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही फंक्शनच्या एक साधारण महिनाभर आधी जर पील केलं हं, तर हं. तुम्हाला महिन्याभरात एक चांगली फ्रेश स्किन मिळेल की हां. ज्याच्यावर तुम्ही अगदी फ्लॉलेस मेकअप करू शकता. अप्लाय करू. तर केमिकल पील ही फर्स्ट स्टेप आहे कॉस्मेटॉलॉजीमध्ये. तुम्हाला चांगली स्किन येण्यासाठी हं, हं. फर्स्ट स्टेप टुवर्ड्स बेटर स्किन इज केमिकल पील. बरोबर. कारण ना जेव्हा आपण म्हणतो, जसं साध्या भाषेत म्हटलं जातं की डेड स्किन तुमची निघाली पाहिजे सो दॅट नवीन स्किन आणि स्किन तयार होण्यासाठी मदत मिळते आणि ग्लो आपल्याला त्याच्यासाठी दिसतो. ह्यासाठी स्क्रब्सचा वापर फार केला जातो आणि मला वाटते की त्याच्याबद्दल तुम्हीच सांगावं की स्क्रब्स जे खूप हार्ड वापरले जातात, खूप जास्त प्रेशर देऊन पार्लर्समध्ये ते वापरले जातात, तर ते करावं का नाही? ऍक्च्युली बेसिकली स्क्रब हे आता आउटडेटेडच झालं. स्क्रब करूच नाही. आणि ते एवढे मोठे पार्टिकल्स असतात, तुम्ही म्हणजे लिटरली ते असं आपण कपडे धुतो तसं त्याच्यावर ब्रश फिरवतो हां, तसं हां. आपण स्क्रब फिरवतो. स्क्रब इज नॉट द सोल्युशन. तुम्ही जर स्पेशली जर तुमची ॲक्ने प्रोन आणि पिंपल्ड स्किन असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही स्क्रब केलं तर ब्रेकआउट 100% होणार आणि तुम्ही म्हणजे काय अचीव्ह करण्यापेक्षा डॅमेजच होणार तुमची स्किन. बरोबर. स्क्रब हे अगदी नॅनो पार्टिकल्समध्ये असतील. म्हणजे काही कंपनीज आहेत ज्यांचे नॅनो अगदी मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स असतात. तर ते तुम्ही जर करत असाल ते पण महिन्यातून एकदा किंवा मॅक्सिमम 2दा जर तुमची खूप डेड स्किन तयार होत असेल. पण ते पण गायडेड केलं तर चांगलं आहे. पण जे मोठ्या पार्टिकल्सचे स्क्रब असतात जे ओव्हर द काउंटर मिळतात ते 100% हार्मफुल आहे. त्याचा काहीही बेनिफिट होत नाही. त्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असं काही जात नसतं. मला वाटतं ही माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सर्रास स्क्रब्स वापरले जातात जे अगदी छोट्या छोट्या पाउचेसमध्ये आपल्याला मिळतात आणि पार्लरमध्ये पण वापरले जातात आणि नंतर आपल्याला लक्षात येते की स्किन काय इरिटेट होते. हो. पण मला वाटते हे त्याच्या मागचे रिझन्स असू शकतात. मेडिकल ट्रीटमेंट जेव्हा स्किन केअरसाठी बोलले जातात तर लेझर ट्रीटमेंटचं नाव नेहमीच येतं. तर ह्या लेझर ट्रीटमेंटबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतात आणि थोडीशी भीती पण असते. तर ह्या कुठल्या कुठल्या कारणांसाठी लेझर ट्रीटमेंट केले जातात आणि त्या कितपत सेफ आहेत करण्यासाठी? तर बेसिकली लेझर म्हणजे काय की एक फोकस्ड बीम्स असतात जे टार्गेटेड सेल्सवर ऍक्ट करतात. तर ते 100% सेफ असतात. बऱ्याच मिथ्स असतात की लेझरने कॅन्सर होतो वगैरे, पण असं काहीही होत नाही. लेझर्स आर 100% सेफ. तितक्या इंटेन्सिटीचे रेज नसतात जसे एक्सरेज वगैरे असतात. हां. त्याने कॅन्सर होऊ शकतो म्हणजे मल्टिपल एक्सपोजरने. पण लेझरचे बीम्स तेवढ्या इंटेन्सिटीचे नसतात त्यामुळे स्किनला डॅमेज होत नाही. इनफॅक्ट लेझर्स हे डीपर लेअरवर काम करतात. स्किनच्या डीपर लेअरवर काम करून टार्गेटेड फोकस्ड असतात. त्यांचे जे बीम्स असतात ते फोकस्ड असतात आणि ते तुमच्या स्किनला जर लूज पडली असेल तर टाईटनिंगसाठी, जर पिगमेंट्स असेल तर ते डिपिगमेंटेशनसाठी, अँटी एजिंगसाठी, टॅटू रिमूव्हलसाठी किंवा
अनवॉन्टेड मोल्स असतात, म्हणजे मोठे मोठे डाग असतात, मोठे मोठे आपण म्हणजे तीळ असतात, तर ते नको असतात, ते घालवण्यासाठी. फोटो फेशियलसाठी, म्हणजे तुम्हाला ग्लो ब्राईटनेस पाहिजे असेल तर त्यासाठी. आणि तुम्हाला जर स्किन तुमची लूज पडली असेल, काही का एजिंगच्या फॅक्टर्सने असू दे, किंवा बरीच लोक डायटिंग करतात, मग स्किन क्रश डाएट करतात, म्हणजे अगदी छोट्या स्पॅनमध्ये भरपूर वजन लूज करतात, मग त्यांची स्किन शॅग होते, मग ती टाईटनिंगसाठी ह्याच्यासाठी ओके. लेझर्स वापरले जातात. आणि हे अतिशय सेफ आहेत आणि बरेच त्याच्यात प्रकार असतात, तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम्स प्रमाणे ते यूज केले जातात. नक्कीच. आणि जेवढी आपण माहिती याच्यामध्ये घेऊ, एक्सपर्टला भेटू आणि त्या माहिती घेऊन आपल्याला जे खरं स्किन केअरसाठी जे काही आपले प्रॉब्लेम आपण फेस करतोय, ते नक्कीच ह्याच्यानं कमी होऊ शकतात. अजून एक ट्रीटमेंटबद्दल आम्ही ऐकतो, पण फक्त हे माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या स्किनवरती सहन केल्या जातात आणि त्याच्यावरती इलाज केला जात नाही. एक आहे त्यातली हायफू. ही काय ट्रीटमेंट आहे? तर बेसिकली हायफू ही एक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यात आपण म्हणजे नॉन सर्जिकल हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड, ज्या लोकांना सर्जरी न करता स्किन टाईटनिंग पाहिजे असेल, किंवा ज्यांना डबल चिन आहे, खूप गुबरे गुबरे गाल आहेत, काही कारणाने म्हणजे वेट गेन झालंय आणि खूप फॅट अक्युम्युलेट झालंय बॉडीच्या कुठल्याही पार्टवर, तुमचे आर्म्स असू दे, बेली फॅट असू दे, थाईज असू दे, किंवा डबल चिन असू दे, किंवा ज्यांचे डोळ्याचे आयलिड्स खूप हे झालेले असतात, म्हणजे बल्की झालेले असतात, ज्यांना व्रिंकल्स जास्त आलेले असतात, तर त्याच्यासाठी स्किन टाईटनिंग करावी लागते. ओके. आणि त्यासाठी तुमचा जो आतला फॅट लेअर असतो, त्या फॅट लेअरला लेझर बीम्सने डिझॉल्व्ह केलं जातं. तर तुम्हाला कंट्रोल्ड लेझर बीम्स देऊन ते फॅट बर्न केलं जातं, आणि ओके. एक ठराविक वेळेत, म्हणजे साधारण 2 महिन्यात वगैरे, ते फॅट डिझॉल्विंग चालू होऊन तिथे नवीन कोलॅजन तयार होतं. तर आजकाल जी अगदी शार्प जॉलाईन आणि नो डबल चिनचा जो ट्रेंड हो, आहे, स्लीक फेस, तर ते अचीव्ह करण्यासाठी हायफू ही एक एकदम प्रॉमिसिंग ट्रीटमेंट आहे. खूप चांगले रिझल्ट्स असतात, आणि त्याला वर्षातून एकदा किंवा दोनदाच करावं लागतं. नक्कीच. आणि असे रिझल्ट्स आपल्याला हवे असतील तर अशा ट्रीटमेंटची मदत नक्कीच आपल्याला घेता येते. बट अगेन एक्सपर्टच्या अगदी सल्ल्यानुसारच. अगदी. हो. त्यानंतर अँटी एजिंगसाठी कुठल्या-कुठल्या ट्रीटमेंट केल्या जातात? बऱ्याच वेळेला इंटरनली आणि एक्सटर्नली त्याच्यासाठी बरेचसे ट्रीटमेंट्स असतात. काही कॉस्मेटिक्स असतील, काही औषधं किंवा काही अशा गोष्टी मेडिसिन्सशी रिलेटेड घेतल्या जातात. तर आपल्याकडं कुठल्या ट्रीटमेंट तुम्ही सजेस्ट कराल अँटी एजिंगसाठी? अँटी एजिंगमध्ये प्रॉमिसिंग ट्रीटमेंट्स म्हणजे एकतर पी-आर-पी. पी-आर-पी म्हणजे तुमचे स्वतःचं ब्लड एक्स्ट्रॅक्ट करून त्यातनं प्लाझ्मा डिराईव्ह केला जातो, आणि त्याच्यात काही न्यूट्रिएंट्स ॲड केले जातात, फॅक्टर्स ॲड केले जातात, आणि ते तुमच्या स्किनमध्ये सुपरफिशियली इंजेक्ट केले जातात, जेणेकरून तुमची स्किन आतून रिपेअर व्हायला चालू होते, आणि त्याचे रिझल्ट्स खूप लवकर दिसायला चालू होतात. तशीच एक मिझोथेरपी म्हणून आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही वेगवेगळे एक्झोझोम्स किंवा ग्रोथ फॅक्टर्स किंवा न्यूट्रिशन तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, म्हणजे तुम्हाला जर न्यूट्रिशन पाहिजे असेल, डल स्किन असेल, तर त्यासाठी वेगळे एक्झोझोम्स असतात. जर तुमची ड्राय असेल तर त्यासाठी हायड्रेशनसाठी वेगळे एक्झोझोम्स असतात. तर ते तुमच्या स्किनमध्ये आत पेनिट्रेट केले जातात मशीन्सने, आणि तुम्हाला इंटरनली त्याचा फायदा होतो. म्हणजे तुमची स्किन प्लस स्किनचे सेल्स प्लस ते न्यूट्रिशन, हे दोन्ही एकत्र काम करून तुम्हाला एक बेटर रिझल्ट्स देतात. दुसरी आहे RF म्हणून एक ट्रीटमेंट असते, रेडिओ फ्रिक्वेन्सी, की तुमच्या स्किनला स्टिम्युलेट केलं जातं. ती पण एकदम प्रॉमिसिंग ट्रीटमेंट आहे अँटी एजिंगसाठी. आणि मग दुसरे आहेत फिलर्स, बूस्टर्स, हे पण अँटी एजिंगचेच आहेत. आत्ता नवीन ट्रेंडमध्ये बुटॉक्स आहे, पण त्याचे रिझल्ट शॉर्ट लिव्ड असतात. पण ह्या बाकीच्या ट्रीटमेंट्स असतात त्याचे रिझल्ट्स लॉंग टर्म असतात, जे नॉन सर्जिकल आहेत. सर्जिकल आहेत ते वेगळे, पण सगळ्यांनाच सर्जरी हवी असते किंवा अफोर्ड पण करू शकत नाही. हो, हो. तर हे नॉन सर्जिकल अप्रोचेस असतात, हे क्लिनिक्समध्ये करावेत, घरी ट्राय करू नयेत. कारण बऱ्याच वेळा इंटरनेटवर घरी सुद्धा ट्राय करणारे प्रॉडक्ट्स दिसतात, पण घरी करू नका, ते जास्त हार्मफुल असतं. नक्कीच. एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार आणि जशी स्किनची गरज आहे हो. त्याप्रमाणेच हा ट्रीटमेंट केल्या जाव्यात असं मला वाटतंय. आता खूप छान आणि सोप्या भाषेत मॅम तुम्ही सांगितली ह्या सगळ्या ट्रीटमेंटची माहिती, की काय गरज असल्यानंतर आपण कुठली ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंट आपण करावी. तर पर्टिक्युलरली लेझर ट्रीटमेंट असू दे किंवा इतर ज्या बऱ्याचशा तुम्ही ट्रीटमेंट्सबद्दल आता माहिती दिली, तर अशा ट्रीटमेंट्स कुणी अव्हॉइड करायला हव्या
असं तुम्ही सल्ला द्याल? आणि दुसरं म्हणजे की ह्याचे रिझल्ट्स किती दिवसांमध्ये करतात? कारण क्विक रिझल्ट्स सगळ्यांनाच पाहिजे असतात आणि जे बऱ्याच ठिकाणी होतात त्याच्यासाठी काही शॉर्टकट्स वापरले जातात, पण ते स्किनला डॅमेजेस करतात. सो आम्हाला जाणून घ्यायचं की अशा ट्रीटमेंट्स कोणी अव्हॉइड करायला पाहिजेत आणि जर आम्ही करत असू त्या ट्रीटमेंट्स, तर त्याचे रिझल्ट्स आम्हाला किती दिवसांमध्ये आम्ही एक्स्पेक्ट करू शकतो? तर साधारण ज्या पेशंट्सना काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतील, म्हणजे ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, की तुमची बॉडीच तुमच्या विरुद्ध काम करते, त्या हां. लोकांनी ह्या ट्रीटमेंट्स घेऊ नयेत. हं, हं. ज्या लोकांना अनकंट्रोल्ड डायबिटीज आहे, हं. त्या लोकांनाही ही ट्रीटमेंट लागू पडणार नाही. म्हणजे ट्रीटमेंटने हार्म काही होणार नाही, पण बेनिफिट होणार नाही ओके. त्याचा. परत प्रेग्नन्सीमध्ये तर ऑब्व्हियसली कुठल्याच ट्रीटमेंट्स करू नयेत हं, हं, आणि हं. कुठलेही नवीन प्रोडक्ट्स ट्राय करू नयेत. तुमची स्किन ओके. कशी रिॲक्ट करेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. हं. आणि प्लस काही जर कारणाने तुमच्या स्किनने रिॲक्ट केलं, तर ते आपण मेडिसिन्स थ्रू कव्हर नाही करू शकत. बरोबर, बरोबर. तर अशा लोकांनी, प्लस ज्यांचे ॲक्टिव्ह ॲक्ने आहेत किंवा हॉर्मोन्सचा ज्यांना खूप मोठा इश्यू आहे, PCOD आहे हं, किंवा हं. हॉर्मोनल ब्रेकआउट्स आहेत, तर त्या लोकांनी पहिला हॉर्मोन्सना व्यवस्थित लेव्हलवर आणावी आणि मग ही ट्रीटमेंट करावी. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ह्या ट्रीटमेंट्स करू नयेत, कारण त्याचा डॅमेज जास्तच होईल. ओके. आणि ह्या ट्रीटमेंट केल्यानंतर ज्यांनी करतायत, ज्यांच्या अशा कंडिशन्स नाहीयेत, किती दिवसांमध्ये ते रिझल्ट एक्स्पेक्ट करू शकतात? आता काही ट्रीटमेंट्स आहेत, केमिकल पील आहे. हे पील लावल्यावर साधारण एक 6 ते 7 दिवसांमध्ये तुमची स्किन पील व्हायला चालू होते, ओके. जी पुढे एक 7-8 दिवस राहते. कुठलीही कॉस्मेटॉलॉजी ट्रीटमेंट करताय तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 2 ते 3 आठवड्यानंतरच दिसायला चालू ओके. होतो. आणि हं, हं. ट्रीटमेंट सीरीजमध्ये असते, त्यामुळे एक ट्रीटमेंट झाल्यावर कंपल्सरी 3 आठवडे हा थांबावंच लागतं. बरोबर. त्यानंतरच तुम्ही दुसरी ट्रीटमेंट घेऊ शकता, त्याच्या पहिला नाही. बरोबर. सो घाई असेल किंवा अशा क्विक ट्रीटमेंटसाठी ह्या गोष्टी नाहीयेत. क्विक रिझल्टसाठी ह्या ट्रीटमेंट्स नाहीयेत. तर ते पेशन्स ठेवून आणि एक लाँग टर्म चांगले रिझल्ट देण्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. जेव्हा स्किनबद्दल बोलतो तर आपण हेअर केअरमध्ये आलोच, कारण आपल्याला स्कॅल्पची जी आपल्या केसांच्या मधली स्किन असते त्याची काळजी घेणं गरजेचंच असते. आणि जे खूप मोठ्या प्रमाणात आता जो प्रॉब्लेम आपण बघतोय अबाउट हेअर, दॅट इज हेअर फॉल. तर त्याची मुख्य कारणं काय आहेत आणि त्याच्यासाठीचे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट काय आहेत? तर बेसिकली आता जे आपण बघतोय, तर टीनेजमध्येच हेअरफॉल खूप जास्त दिसायला लागलाय. बरोबर. पूर्वी आपण म्हणायचो की 40-45 नंतर बाल्डनेस किंवा हेअर थिनिंग चालू होतं. हं, पण हं, हं. आता अगदी 20 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा हेअरफॉल, हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम दिसतो. तर त्याचं मेन एक रिझन आहे की हेअरची प्रॉपर काळजी न घेणं. हं, हं. एकतर न्यूट्रिशन डेफिशियन्सी, दुसरं अनवॉन्टेड जे तुम्ही हेअर वॅक्स आणि हेअर ट्रीटमेंट्स वारंवार करून घेता, हं, हं, की हं. ज्याच्यामुळे तुमचे हेअर क्युटिकल्स आणि हेअर फॉलिकल्स डॅमेज होतात. हं, हं. ते होतंय, त्यामुळे हेअरफॉल हा ऑब्व्हियस आहे. प्लस उन्हामध्ये खूप जास्त फिरणं आणि फिजिकल बॅरियर म्हणजे हेल्मेट किंवा स्कार्फ हे न वापरणं, की ज्यामुळे तुमचं हेअर फॉलिकल्स डॅमेज होणारच आहे. हं, हं. ते एक कारण आहे. रात्री जागरण म्हणजे हं. डेफिशियंट स्लीप ज्याला आपण म्हणतो किंवा स्लीप पॅटर्न डिस्टर्ब्ड असतो आपला, त्यामुळे पण हेअर लॉस खूप प्रॉमिनंट होतो. डेफिशियन्सीज, हॉर्मोनल डेफिशियन्सीज, थायरॉइड, डायबिटीज ह्या लोकांमध्ये हेअरफॉल हा असतोच, म्हणजे होतोच तो. रूट कॉज जर तुम्ही ट्रीट केला तर डेफिनेटली तुमचा हेअरफॉल कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि एक अजून महत्त्वाचा फॅक्टर आहे डॅन्ड्रफ. हां. डॅन्ड्रफ इज अ व्हेरी ट्रिगरिंग फॅक्टर हेअरफॉलसाठी. ओके. जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल, तर पहिला तो ट्रीट करणं खूप गरजेचं हं, आहे. हं, मगच हं. हेअरफॉल ट्रीट करू शकता. आणि ट्रीटमेंट्स बरेच आहेत त्याच्यात. त्याच्यात मायक्रोनिडलिंग आहे, PRP आहे, ग्रोथ म्हणजे हेअर कॉकटेल्स ज्याला म्हणतो. तुमच्या हं, हं, हं. हेअरच्या अनालिसिस नंतर हं, हं. तुमच्या हेअरमध्ये ते इंजेक्ट केले जातात आणि एव्हरी 21 डेज टू 1 मंथ तुम्ही तो सेशन घ्यायचा. साधारण एक 6 ते 7 सेशन्स नंतर नवीन हेअर फॉलिकल्स आणि नवीन हेअर ग्रोथ व्हायला चालू होते. हं. पण ते पहिला ॲनालिसिस केल्यावर मगच करावे लागतात आणि त्याच्याबरोबर बॅलन्स्ड डाएट आणि सप्लिमेंट्स घेणं खूप मॅन्डेटरी आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच हेअर फॉल रूट कॉज ओळखणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट आपण केली जाते. थोडासा वाद ज्याच्यावरती चालू आहे सध्या, तो प्रश्न मला विचारायचा की हेअर ऑइल्स, म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये सांगितलं जातं, आपण लहानपणापासून हेअर ऑइल्स वापरले जातात, पिढ्यानपिढ्या वापरले जातात. तर हेअर ऑइल्स वापरावे किंवा नाही आणि हेअर फॉलचा हेअर ऑइलशी काही संबंध आहे का?
डेफिनेटली आहे. आता पूर्वी कसं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं हेअर ऑइल मिळायचं. आता तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे हेअर ऑइल्स अनफॉर्च्युनेटली मिळत नाहीत. बरंच हम्म. अडल्ट्रेशन आहे त्याच्यात. हम्म. त्यामुळे एक चांगलं हेअर ऑइल मिळणं गरजेचं आहे. आणि ऑइलिंग कधी करावं? ऑइलिंगने तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. हम्म. कारण ऑइल असतं. ऑइल तुमच्या स्किनमध्ये पेनिट्रेट होत नाही. हम्म. त्यामुळे त्यांचा हेअर फॉलिकल्सना जास्त काही फायदा होत नाही. पण तुमचं ब्लड सर्क्युलेशन ते इम्प्रूव्ह करतं, कारण तुम्ही मसाज करता. हम्म. ऑइल लावून मसाज करता, त्यामुळे हेअर फॉलिकल्सना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि ऑइलिंग कधी करावं? आयडियली स्पीकिंग तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता त्याच्यानंतर ऑइलिंग केलं पाहिजे, कारण तुमचे स्किन फ्रेश असते. त्यामुळे जे काय अगदी 1-2% ऑइल पेनिट्रेट जरी होणार असेल तर ते तेव्हाच होणार. बरोबर. 2-3 दिवसानंतर तुम्ही झोपण्याआधी ऑइल लावणार आणि मग ते नेक्स्ट दिवशी जर धुणार असाल तर तुम्ही ऑलरेडी तिथे डस्ट आणि बाकीचं सगळं स्किनवर आलेलं असतं. आणि हम्म. ऑइल जे तुमची स्किन नॅचरली प्रोड्यूस करते ते त्याच्यावर असतं. त्याला पेनिट्रेट करून हेअर ऑइल काहीही फंक्शन करू शकत नाही. ते तुमचे मसाज असतात जे रिझल्ट देतात. त्यामुळे हेअर ऑइलिंग करून हेअर फॉल कमी होईल इज अ मिथ. बरोबर. त्याने काही होत नाही. कुठल्या वेळी ऑइल लावायला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं ऑइल लावणं हे ऑइल खरंच गरजेचं गरजेचं आहे. आहे. त्यापेक्षा सिरम्स जास्त चांगले पेनिट्रेट करतात, कारण ते वॉटर बेस्ड असतात ओके. आणि ते तुमच्या स्किनच्या पोर्स मधून हेअर फॉलिकल्समध्ये पेनिट्रेट करतात. त्यामुळे सिरम्स वापरणं इज ऑलवेज बेनिफिशियल. हेअर ऑइल हे फक्त सर्क्युलेशनसाठी. बरोबर. नाहीतर बऱ्याच वेळेला असं एक मिथ असतं की मी रोज हेअर ऑइल करत असतो किंवा करत असतं तरी सुद्धा स्किन चांगली राहत नाही स्कॅल्पची, आणि हेअर प्रॉब्लेम्स बरेचसे फेस करायला लागतात, लाईक हेअर फॉल, डॅन्ड्रफ, ह्या गोष्टी होतच असतात. सो ही माहिती असणं फार गरजेचं आहे की हेअर ऑइल चांगलं वापरणं आणि ते कधी वापरणं योग्य आहे, कारण बऱ्याच वेळेला तेच मला वाटतं चुकतं. बऱ्याच वेळेला स्किन केअर आपण म्हणतो त्यावेळेस ब्राईड्स ह्याच्यामध्ये फार हे होतात की खूप महत्वाचा क्षण असतो. जेव्हा फंक्शन्स असतात, लग्न असतं, त्यावेळेस आपण खूप जास्त प्रमाणात जागे होतो की आता आपल्याला स्किन खूप चांगली पाहिजे. तर ह्याच्यासाठी काही स्पेशल आपल्याकडे स्किन केअर आहे का, जो ब्रायडल स्किन केअर आपण म्हणतो, आणि तो कधी सुरू करावा? जिथं जेव्हा फंक्शन सुरू होतात, जसं तुम्ही म्हटला की पार्लर्समध्ये अगदी क्विक अशा ट्रीटमेंट्स केल्या जातात, त्या लॉंग लास्टिंग पण नसतात. तर मेडिकल ट्रीटमेंट्समध्ये ब्रायडल स्किन केअर कधी सुरू करावा? तर जसं आपण एकदा आपलं लग्न ठरलं की आपण शॉपिंगला चालू करतो किंवा हळूहळू एक वस्तू गोळा करून ठेवतो की लास्ट मोमेंटला आपल्याला धावपळ होऊ नये. तसंच स्किन केअर सुद्धा थोडं पहिला, म्हणजे किमान एक 4 महिने तरी पहिला चालू केली पाहिजे. ओके. कारण त्यावेळेस बरेच प्रोसिजर करून तुम्हाला फ्रेश स्किन देता येते आम्हाला. म्हणजे पिलिंग करावं लागतं किंवा तुम्हाला समजा मायक्रो निडलिंग करायचं असेल तर त्याचे म्हणजे स्किन बूस्टर्स जर तुम्हाला द्यावे लागत असतील ब्राईटनिंगसाठी, किंवा तुमचा स्किन टोन बदलायचा असेल, 1 ते 2 शेड जर लाईटर स्किन टोन पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी प्रत्येक ह्याचे 2 ते 3 सिटिंग्स घ्यावेच लागतील, तरच त्याचे रिझल्ट येणार. लास्ट मोमेंटला तुम्ही फार फार तर कार्बन फेशियल करू शकता की ज्याने इन्स्टंट ग्लो येतो स्किनवर. पण आम्ही रेकमेंड करतो की लग्नाच्या एक 15 दिवस आधी तरी तुम्ही कुठलीही नवीन प्रोसिजर ट्राय करू नका. कारण तुम्ही ऑलरेडी स्ट्रेस्ड आउट असता. त्यामुळे ऑलरेडी तुमच्या बरेच काय गोष्टी चालू असतात आणि त्यात तुम्ही नवीन प्रोडक्ट्स जर अप्लाय केले तर तुमची स्किन रिॲक्ट करणारच. त्यामुळे जे काय ट्रीटमेंट करायचे ते तुम्ही पहिला चालू करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी जे काय तुम्ही पार्लर ट्रीटमेंट्स करणार आहात ते चांगल्या प्रकारे सूट होतील आणि चांगल्या प्रकारे त्याचा आउटकम येईल. तर जर तुम्ही फाउंडेशन किंवा बेसच जर चांगला दिला तर आउटकम नक्कीच चांगला होईल. त्यामुळे आणि प्लस लेझर हेअर रिडक्शन, ज्याला आपण म्हणतो की अनवॉन्टेड हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी लेझर ट्रीटमेंट देतो, तर त्याचे किमान एक 4 ते 5 सेशन झालेच पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वेळेस अगदी ऐन मोमेंटला वॅक्सिंग आणि ह्याची गरज लागणार नाही. तर लेझर हेअर रिडक्शन केलं तर तुम्हाला बरेच वर्ष पुढे बघायची गरजच लागणार नाही हेअर्ससाठी. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स पहिल्याच प्लॅन केल्या पाहिजेत. आणि प्लस तुम्हाला एक डाएट दिला जातो ड्युरिंग युअर म्हणजे वेडिंग प्रिपरेशन. तुम्हाला एक 4 महिने तरी तो डाएट फॉलो करावा लागतो. काही आयव्हीज असतात, ड्रिप्स असतात, ते तुम्हाला दिले जातात की जे तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या मेंटल स्ट्रेससाठी किंवा स्ट्रेस बूस्टर्स असतात ते. तर ते प्लॅन केले जातात आणि ते तुम्हाला 4 ते 5 महिने पहिलाच प्लॅन केलं पाहिजे.
नक्कीच. म्हणजे इंटरनली आणि एक्सटर्नली External. आणि स्किनच्या डीप लेयर्समध्ये जाऊन ते ट्रीट केले जातात. त्यामुळे खूप चांगले रिझल्ट्स हो. बघायला मिळतात. फक्त याची सुरुवात आधीपासून केली जाते. आताच तुम्ही उल्लेख केलात आयव्ही ड्रिप्स ह्याचे. तर हे काय ट्रीटमेंट आहे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल? आय-व्ही ड्रिप्स म्हणजे त्याच्यात बरेच व्हेरिएशन्स असतात. म्हणजे तुमच्या स्किन कन्सर्न प्रमाणे म्हणजे आता समजा तुम्हाला तुमचं स्किन टोन 2 शेड लाईट करायचं आहे. हं, हं. तर त्यासाठी स्किन बूस्टर्स, लाइटनिंग एजंट्स असतात, जे तुमच्या स्किनला 1-2 टोन कमी करतात. तुमच्या स्किनमध्ये जे मेलॅनिन जे पिगमेंटेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्या हं. मेलॅनिनचं वर्क स्लो डाऊन करतात. तर हं. त्याचे ड्रिप्स असतात, जे तुम्हाला आठवडा 15 दिवसातून एकदा घ्यावे लागतात. हं. आणि ते तुम्हाला लाँग लास्टिंग त्याचा इफेक्ट देतात. आणि काही न्यूट्रिशन्स असतात, म्हणजे समजा तुम्हाला हेअर फॉल असेल तर बायोटिनचे सप्लिमेंट्स असतात किंवा ओमेगा 3चे सप्लिमेंट्स असतात. ते तुम्हाला इंजेक्ट केले जातात. कोलॅजन असतं, ते तुम्हाला इंजेक्टेबल फॉर्म्समध्ये दिलं जातं आणि ते तुम्हाला इंटरनली रिपेअर करतं. म्हणजे तुम्ही जे काय ट्रीटमेंट्स घेताय त्या हं, हं. ट्रीटमेंट्स बरोबर इंटरनल रिपेअर सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हं. जर काही डेफिशियन्सीज असतील तुमच्यामध्ये, म्हणजे आयर्न, B12 काय, तर त्याचे आय-व्ही ड्रिपमध्ये तुम्हाला इंजेक्शन्स दिले जातात. ते अगदी कम्फर्टेबल असतात. तुम्ही अगदी एक अर्ध्या तासात ती प्रोसिजर होऊन जाते हं. आय-व्ही ड्रिपची, आणि तुम्ही म्हणजे काम करत करत सुद्धा ते घेऊ शकता. तुमच्यामधल्या रिसेस ब्रेकमध्ये येऊन ती ट्रीटमेंट घेऊ शकता. अतिशय सेफ असते आणि त्याचा खूप बेनिफिट होतो. नक्कीच. आणि आपल्या महत्त्वाच्या दिवसासाठी जर आपण तयारी करत असू, अशा ट्रीटमेंट्स खरंच खूप चांगले रिझल्ट्स देणाऱ्या आहेत. थोडंसं आपण स्किन केअर रुटीनकडे आपण येऊया, की बरेच जसं म्हटलं, की इंटरनेटवर बघून स्किन केअर रुटीन, मल्टी स्टेप्स स्किन केअर रुटीन फॉलो केले जातात किंवा तसे प्रॉडक्ट्स वापरले जातात. तर इन जनरल सांगायचं झालं तर आयडियली आपलं स्किन केअर रुटीन कसा असावा? असे कुठले जे प्रॉडक्ट्स आहेत, हे यूज करणं गरजेचं आहे सगळ्या प्रकारच्या स्किन टाइपसाठी? तर बेसिकली स्किन केअर 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतात. एक मॉर्निंग स्किन केअर रुटीन हं. आणि एक नाईट स्किन केअर रुटीन. त्याच्यात ठराविक गोष्टी आहेत ज्या मस्ट आहेत. तर हं. फॉर एक्झाम्पल मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये एक चांगला क्लेन्झर, डिपेंडिंग ऑन युअर स्किन टाईप, जर तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइल कंट्रोल करण्यासाठी हं. क्लेन्झर्स असतात. तुमची जर ड्राय असेल तर मॉइश्चरायझिंग क्लेन्झर असतात. ते तुम्ही तुमच्या कॉस्मॅटकडे जाऊन ॲनलाइज करून घेऊ शकता. बरोबर. एक चांगला क्लेन्झर असणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे क्लेन्झिंग होणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. किमान तुम्ही 1 मिनिट तरी तुमची स्किन क्लेन्झ केली पाहिजे. हं. म्हणजे नुसतंच लावलं आणि लगेच वॉश केलं तर त्याचा इफेक्ट येत नाही. तर एक चांगला क्लेन्झर, एक चांगलं टोनर, हं. सिरम ओके. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, म्हणजे समजा तुमचं ड्राय स्किन असेल तर व्हिटॅमिन सी, हायलुरॉनिक ॲसिड हे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगला इफेक्ट देईल. हं, हं. किंवा तुमची जर ॲक्ने प्रोन स्किन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड असते. असे वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात, ते तुमच्या स्किन कन्सर्नप्रमाणे तुम्हाला सजेस्ट केले जातात. ते तुम्ही लावणं गरजेचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट इज सनस्क्रीन. हं. ते म्हणजे इट इज अ मस्ट मस्ट मस्ट, त्याला ऑप्शनच नाहीये. सनस्क्रीन लावणं, आणि ते पण तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर त्याच्या किमान एक 20 मिनिटं पहिला लावायचं. बरं. कारण त्याला ॲक्टिव्हेशनला 20 मिनिटं लागतात. ओके. सनस्क्रीन ॲक्टिव्हेट होण्यासाठी 20 मिनिटं लागतात. त्यामुळे 20 मिनिटं पहिला तरी तुम्ही सनस्क्रीन लावलंच पाहिजे. तर तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही, मी म्हटलं तसं, तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरलं पाहिजे. जर ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड सनस्क्रीन. आणि तुम्ही जर घरात काम करत असाल तर टिंटेड, किंवा तुमची जर डार्क टोन असेल तर तुम्ही पिगमेंटेड किंवा टिंटेड सनस्क्रीन बरोबर. आजकाल मिळतात, तेही लावू शकता. ते ड्युअल इफेक्ट, तुमचं टोन पण लाईट करतं बरोबर. आणि सन इफेक्ट पण देतो चांगला. हे असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय वापरायचं असेल तर ते तुम्ही म्हणजे कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स वापरू शकता. बरोबर. पण त्याआधी हे प्रॉडक्ट्स वापरणं खूप गरजेचं आहे. नाईट रुटीनमध्ये तुम्ही एक चांगलं क्लेन्झर वापरणं खूप गरजेचं आहे. ड्युअल क्लेन्झिंग केलं पाहिजे. तुमची स्किन प्रॉपरली झोपण्याआधी तुम्ही प्रॉपर क्लिनिंग केलंच पाहिजे. हं. आणि त्यानंतर तुम्ही एक म्हणजे क्रीम बेस्ड सन मॉइश्चरायझर रात्री लावू शकता. कारण तुम्ही रात्री कुठे सनमध्ये वगैरे जात नाही, हं. किंवा शांत असतं वातावरण, त्यामुळे तुम्ही एक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर लावू शकता. हं. पण जर तुमची ॲक्ने प्रोन किंवा पिंपल्स किंवा खूप ऑइली स्किन असेल तर एक सिम्पल मॉइश्चरायझर किंवा सिरम इज मोर दॅन इनफ. याच्या व्यतिरिक्त कसल्याच गोष्टीची गरज लागत नाही. नक्कीच. आणि हा जो स्किन केअर रुटीन तुम्ही सांगितला, हा फॉलो करणं एवढं अवघड नाही असं मला अजिबातच वाटतंय. नाही.
आणि त्याच्यानं आपण जे स्किन प्रोटेक्ट करतो किंवा आपण आधीच त्याची काळजी घेतोय, त्यामुळे बरेचसे डिसिजेस किंवा इश्यूज होण्यापासून हे वाचतील. फक्त ही कन्सिस्टंटली हा स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. सो खूप छान मॅडम माहिती दिली तुम्ही. आता आपण जस्ट शेवटी मला एक आवडेल की आपण एक रॅपिड फायर क्वेश्चन्स आपण काही घेऊया, की बऱ्याचशा शंका आपल्याला असतात आणि त्याच्याबद्दल थोडीशी शंका निरसन आपण करूया. ऑइली स्किन वर्सेस ड्राय स्किन, विच इज टफर टू हँडल? दोन्ही टफरच आहेत, पण ऑइली स्किन इज डिफिकल्ट, कारण त्याच्याबरोबर ॲक्नेस, पिंपल्स वगैरे बरंच काही काही येत असतं. सो इट इज डिफिकल्ट. ओके. कुठली गोष्ट स्किप करणे जास्त वर्स्ट आहे, जास्त वाईट आहे स्किनसाठी? मॉइश्चरायझर की सनस्क्रीन? सनस्क्रीन. सनस्क्रीन कारण आजकाल सनस्क्रीन विथ मॉइश्चरायझर येतात, त्यामुळे मॉइश्चरायझर वेगळं लावण्याची गरज नाहीये. पण मॉइश्चरायझर नुसतं लावून तुम्ही सनस्क्रीनचा इफेक्ट नाही घेऊ शकत. येस, आणि जास्त सिम्पल झालेले आहेत, बरेचसे असे हो. प्रोडक्ट्स आलेत. सो मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन दोन्ही एकच येतं. वन प्रोडक्ट दॅट यू कांट लिव्ह विदाउट, जो असलाच पाहिजे? सिरम्स. सिरम्स. ओके. खूप बिगेस्ट स्किन केअर मिथ कुठले जे तुम्ही ऐकले आतापर्यंत? मला जर पिंपल्स आणि स्कारिंग असेल तर ते जाऊच शकत नाहीत, आणि मी जर खूप हार्ड स्क्रब केलं तर ते सगळे निघून जातील. अरे बापरे! नक्कीच बऱ्याच जणांना जर मिथ असेल तर ते मिथ आहे हे लक्षात घ्या तुम्ही इथं. अ, जास्त महत्वाचं कुठलं आहे, मॉर्निंग स्किन केअर रुटीन की नाईट स्किन केअर रुटीन? दोन्हीही तितकेच इम्पॉर्टंट आहे, कारण मॉर्निंगमध्ये आपण सनस्क्रीन वापरतो, नाईटमध्ये नाही वापरत. पण असं नाही आहे की मॉर्निंगमध्ये मी एवढं सगळं लावलंय तर नाईटमध्ये काहीच लावायचं नाही, कारण नाईटमध्ये तुमची स्किन खूप रिलॅक्स होत असते, त्यामुळे चांगल्या प्रकारे न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब हां. करते. तर नाईट स्किन केअर सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ओके. हेअर ऑइल डेली करावं का वीकली करावं? हेअर ऑइल तुम्ही तुमच्या म्हणजे एक सायकोलॉजिकल बेनिफिटसाठी करा. कारण त्याने एक ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे थोडंसं ज्याला हेडेक आहे किंवा एक वाटतं की मी मसाज केलाय तर मला आराम मिळेल, त्यासाठी करा. म्हणजे सायकोलॉजिकल बेनिफिट जास्त आहे त्याचा हां. रॅदर दॅन मेडिकल बेनिफिट. तर प्रॉपर हेअर ऑइल फक्त यूज करा आणि त्याला प्रॉपरली क्लेन्स करा, कारण Cleanse क्लेन्झिंग सुद्धा करणं. तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हेअर ऑइल जेव्हा आपण वापरतो आणि बाहेर जातो तेव्हा ते डर्ट आणि पोल्युशन अट्रॅक्ट Attract करतं, की करतं. त्याचा इल इफेक्टच जास्त होतो बेनिफिटपेक्षा. ओके. सो इंस्टाग्राम ट्रेंड्स ज्या असतात स्किन केअरशी, त्या अवॉइड कराव्यात का फॉलो कराव्यात? अंडर गायडन्स विचारा. तुमच्याकडे कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डर्मॅटॉलॉजिस्ट सगळीकडे अवेलेबल आहेत. त्यांना कन्सल्ट करा, त्यांना विचारा, त्यांच्याकडून रुटीन हे करा आणि मग त्याला डेफिनेटली फॉलो करा. पण विदाऊट नोईंग हाफ नॉलेज इज ऑलवेज बॅड. येस. एक अशी कुठली हॅबिट आहे जी ग्लोईंग स्किनसाठी मदत करते? हायड्रेशन. भरपूर पाणी प्या, कीप युअरसेल्फ हायड्रेटेड, आणि चांगली झोप. मिनिमम 7 आवर्स स्लीप, रेस्ट पाहिजेच. येस. वा. तर मला शेवटी हे विचारायला आवडेल तुम्हाला की आपल्या सगळ्या लिसनर्ससाठी 3 सिम्पल टिप्स सांगा चांगल्या स्किनसाठी. प्रॉपर क्लेन्झिंग, प्रॉपर सिरम यूज करणं आणि प्रॉपर डाएट हे मस्ट आहे, आणि सनस्क्रीन इज अनअवॉइडेबल. येस. आणि कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या करू नयेत स्किन केअरशी रिलेटेड? मनाने कुठल्याच नवीन प्रॉडक्ट्सना ट्राय करू नका. तुमची स्किन टाईप जाणून घ्या, आणि मग म्हणजे जस्ट बिकॉज ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ठराविक सेलिब्रिटी ते एन्डोर्स करताय, तर ते तुम्हाला सूटच होईल असं गरजेचं नाही आहे. कन्सल्ट युअर डॉक्टर बिफोर युझिंग एनी न्यू मॉलिक्यूल ऑन युअर स्किन. येस. खूप छान माहिती दिली मॅडम. आम्हाला तुमच्याशी आज मनमोकळ्या गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि जे खूप साधे साधे प्रश्न आहेत जे फक्त माहिती नसल्यामुळे स्किन सोबत थोडेसे मी म्हणेन की प्रयोग केले जातात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला स्किनवरती हे करतात आणि बऱ्याच जणांचा त्यामुळं कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो जर स्किन आपली चांगली नसेल तर आणि स्किनचं आरोग्य चांगलं नसेल तर. तर नक्कीच मला वाटते आज ज्या काही आपण प्रश्न मॅमना विचारले, डॉक्टर स्नेहल यांनी खूप चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये स्किन केअरबद्दल माहिती दिली. त्याच्याशी रिलेटेड ज्या मिथ्स आहेत, आपल्याला ज्या शंका आहेत त्या आपल्या खूप छान प्रकारे दूर केलेल्या आहेत आणि स्किन ट्रीटमेंटबद्दलची पूर्ण माहिती आणि ते कुणी कराव्यात कुणी करू नयेत हे आपल्याला आज खूप छान प्रकारे कळालेलं आहे. तर डॉक्टर स्नेहल यांची कन्सल्टन्सी आपल्याला घ्यायची असेल, त्यांची मदत आपल्याला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या डिटेल्सवरती तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर टाईम आणि जी खूप छान माहिती आणि तुमची एक्सपर्टीजची आम्हाला खूप आज मदत झाली त्या सर्वासाठी थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.